जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 16वा तत्वान्वयाचा समाज 4 आप निरूपण नाम श्रीराम समर्थ. आता सकळांचे जन्मस्थान सकळ जीवांचे जीवन जयास आपो नारायण ऐसे बोलीजे. श्रीराम समर्थ. बघा, दशक 16वा तत्वान्वयाचा आणि समाज 4 आप निरूपण नाम. आप म्हणजे काय हो? पाणी. जीवनामध्ये सगळ्यात जास्त महत्त्व कशाला आहे हो? पाण्याला. आपल्या सगळ्यांचे जन्मस्थान कोण आहे? तर पाणी. पाण्यामध्येच आपला काय होतो? जन्म होतो. म्हणजे नुसता मनुष्याचा नाही, प्रत्येक जीवाचं जन्मस्थान पाणी आहे. आणि सगळ्यांचं जीवन अवलंबून कशावर आहे हो? पाण्यावरती आहे. समर्थ म्हणले अखंड ते तर पाणी जीवन आवश्यक आहेच, पण हे पाणी, श्रवणाचं पाणी पण काय आहे हो? द्वैत आहे. द्वैत 2 भाग घ्यायचे. जगू शकत नाही. माणसाला जेवण नसेल, 21 दिवस जेवण नसेल तरी तो जगू शकतो, परंतु पाणी नसेल तर जगू शकत नाही. म्हणजे माणसाला कशाची गरज आहे हो जगण्यासाठी? पाण्याची गरज आहे. मग पाणी कसं वापरलं पाहिजे? समर्थ म्हटले पाणी जे द्वैतातलं बी पाणी म्हणजे आपलं जीवन ज्याच्यावर अवलंबून आहे त्याचं स्तवन करतोय ना. आणि समर्थ म्हटले अद्वैत भाग घेतला तर श्रवणाचं पाणी, ते पण फार महत्वाचं आहे. श्रवण केलेची करावे, पुन्हा पुन्हा करावे, सार ते घ्यावे, असार ते जाणून त्यागावे. समर्थांनी काय सांगितलंय? पुन्हा पुन्हा श्रवण करायचंय हो. श्रवण करायचंय म्हणजे काय? नुसतं 2.5 तास जाऊन बसायचं नाही. समर्थ म्हटले नुसतं 2.5 तास जाऊन जागा आठवायची नाही. श्रवण करायचं म्हणजे काय हो? जे आपण ऐकतोय ते काय करायचंय हो? स्वतःमध्ये बदल करायचा आहे त्या गोष्टीचा. समर्थ म्हणते आपल्याला काय करायचंय हो? श्रवणे चुके अधोगती. स्वतः नानांनी काय सांगितलं? श्रवणे चुके अधोगती. म्हणजे नुसती बैठक चुकली म्हणून अधोगती नाही, तर श्रवण चुकलं म्हणजे काय? आपण अखंड श्रवण करतोय आणि विषय विकाराने जर फसवलं तर काय आहे? अधोगती आहे. बघा, एक जण दास होता आणि त्याचं केश कर्तनालयाचं काय होतं? दुकान होतं. सुरुवातीला त्याचं छोटंसं दुकान होतं आणि त्याला काय झालं? समर्थ म्हटले एवढा पैसा मिळायला लागला. समर्थ कृपे काय झालं? त्यानं कुठलंच जे व्यसन होती, श्रवणाला ज्यावेळेस बसला त्यावेळेस जेवढी व्यसनं होती तेवढी सगळी सोडली आणि त्याचा उत्तमाचा संसार चाललेला होता. विषय विकार कसे येतात म्हणजे श्रवणे चुके अधोगती, श्रीमंतांना इथं सांगायचंय. आणि अखंड काय केलं? खूप मोठं म्हणजे वाढता एवढा बिझनेस वाढला त्याचा. मोठा स्टुडिओ झाला त्याचा. म्हणजे खूप मोठं दुकान झालं. स्टुडिओ मुंबईसारख्या ठिकाणी खूप मोठं दुकान झालं. माणसाला कसं असतं? पैसा नाही तोपर्यंत माणूस सरळ रेषेत चाललेला असतो, परंतु ज्यावेळेस पैसा येतो माणसाकडं त्यावेळेस माणसाला काय सुचते हो? दुर्बुद्धी सुचते. मग समर्थ म्हटले जेवढी लक्ष्मी चांगली तेवढी पण काय आहे हो? म्हणजे जेवढी लक्ष्मी आपल्याला हवीशी वाटते, परंतु आल्यानंतर काय होतं? तिचा जर योग्य वापर योग्य कारणासाठी नाही केला तर समर्थ म्हटले अधोगती आहे. लक्ष्मी येते हो, लक्ष्मी चांगलीच आहे समर्थ म्हटले, परंतु वापर करणारा जर चुकीचं करत असेल तर अधोगती ठरलेली आहे. खूप मोठं स्टुडिओ झालं. एवढं मोठं स्टुडिओ, एवढं मोठं काम त्याला यायला लागलं. समर्थ म्हटले की दिवसाला त्याला 10,000 हजार मिळायला लागले हो. दिवसाला 10,000 हजार मिळायला लागले. एवढं मग हळूहळू काय केलं? श्रवण माणूस समर्थ काय म्हटले की श्रवणात असलं पाहिजे. श्रवणात असणं म्हणजे काय? जे शिकवण दिली आपल्याला, जी शिकवण दिली त्या शिकवणीत राहणे म्हणजे श्रवण होय. समर्थांना काय सांगायचं? जी समर्थांनी आपल्याला शिकवण दिली ती शिकवण शेवटच्या क्षणापर्यंत आपल्यापाशी राहणे याला श्रवण म्हणायचं. मग नुसतं हजेरी लावून यायचं आणि नको ते कर्म करायचे समर्थ म्हटले चालणार नाही. म्हणून समर्थांनी भाग दिला की खूप मोठा स्टुडिओ झाला हो त्याचा.
हळूहळू काय केलं हो त्यानं, चोरून चोरून काय करायला लागला, मित्र येतातच, असतील सीते तिथं जमतील भूते. ह्या म्हणीचा अर्थ काय आहे, जिथं माया आहे, जिथं लक्ष्मी आहे, जिथं पैसा आहे, तिथं काय करतात व भूत जमा होतात. सांगायचं तात्पर्य काय, समर्थ म्हटले असतील सीते तिथं जमतील भूते. म्हणजे काय, पैसा आल्या कारणानं काय हो, माणसं काय व्हायला लागली, गोळा व्हायला लागली. आणि माणसं गोळा व्हायला लागली, मित्र व्हायला लागले हो. आणि मित्र चांगले होत नाहीत म्हणजे किंचितच. अहो समर्थ म्हटले श्रवण म्हणजे काय, कुठलाही मित्र येऊ द्या ना, कसलाही मित्र येऊ द्या, समर्थ म्हटले दुर्गुणातला दुर्गुण मित्र येऊ द्या, तुमच्या संगतीत त्यानं सद्गुण घेतले पाहिजेत का तुम्ही त्याच्या संगतीत जाऊन बिघडलं पाहिजे. समर्थ म्हटले नाही, आपलं आचरण एवढं उत्तमाचं असावं की मला आपल्याला लाख रुपये जरी दिले एखाद्यानं तरी वाईट गोष्ट काय करायची नाही, त्याला श्रवण म्हणायचं. समर्थ म्हटले की अहो जो एखादी हिरोईन आवडते आणि आपल्या घरी पत्नी आहे आणि ती हिरोईन आपल्या समोर येऊन उभा राहिली, समर्थ म्हटले नेत्र सुख घेतलं, बरोबर आहे, आवडती बोल हे कर, परंतु आपली बायको सोडूनच तिच्या मागं पळ, असं म्हटलेत का समर्थ. मग हे श्रवण नाहीये, हा धर्म नाही. समर्थ म्हटले हा अधर्म आहे. म्हणून समर्थ म्हटले की श्रवण कशाला म्हणायचं की आपल्या संगतीत एखादा दुर्गुण जरी आला तरी त्याचं रूपांतर सद्गुणात झालं पाहिजे, त्याला म्हणायचं श्रवण. आता तो ज्या संगतीत जात होता, जे मित्र वगैरे होते ते काय होते हो, असेच खाताड पेताड होते. समर्थ म्हटले सुरुवात केली ह्यानं पण हळूहळू चोरून, बायकोला चोरून काय करायला लागला, मद्यपान करायला लागला. आता नुसतं मद्यपान करून नाही राहिला. समर्थ म्हटले काय केलं त्यानं, डान्स बारमध्ये जायचं हो, जिथं स्त्रिया असायच्या, आणि हळूहळू त्याला त्या नर्तिकेचा काय लागला, नाद लागला. समर्थ म्हटले इकडं व्यवसाय चांगला चालला होता, उत्तमाचे पैसे येत होते, परंतु त्यालाच बघवले नाहीत पैसे, येणारे पैसे असं म्हणावं लागेल की त्यालाच काय झालं नाही हो, बघवले नाहीत. त्या पैशाचा तो काय करायला लागला व दुरुपयोग करायला लागला. आणि असं करता करता काय झालं हो त्याचं, म्हणजे त्यानं एक बाईच घरी आणली. समर्थ म्हटले आणि मग ह्याचं हे असं कर्म म्हणजे देवानं दिलं होतं, सगळं दिलं ऐश्वर. अहो त्यानं कितीतरी काय केलेलं, म्हणजे असं घर बंगला वगैरे खरेदी केलेलं, गाड्या वगैरे खरेदी केलेल्या. समर्थ म्हटले त्या बाईच्या नादात काय झालं, बायको सोडून गेली, सगळं घरदार सगळं, म्हणजे तो जो बिझनेस होता तो बंद पडला, सगळं वाटोळ झालं. समर्थ म्हटले आणि सगळं शून्य झाल्यानंतर बायका राहत नाहीत, बायको राहते. समर्थ म्हटले ठेवलेली बाई राहत नाही. ती काय केलं क्षणार्धात, ज्या क्षणी ह्याच्याकडचे पैसे संपले त्या क्षणी ती काय केली, त्याला सोडून गेली. समर्थाने अगोदरच त्याला काय दिली, ते सूचना दिली, दीर्घ सूचना आधीच सूचना दिलेली की ती स्त्री घरी आणू नको, काही जरी झालं तू जे केलेली कर्म आहेत ती तुला सुधारता येतील, तू पश्चाताप कर. परंतु त्याला पश्चाताप नाही झाला, त्यानं समर्थांचं शब्द मोडला, त्यानं ती स्त्री घरी आणली. ती घरी आल्यामुळं काय झालं हो, अलक्ष्मी आली हो घरी. समर्थ म्हटले आणि काय झालं हो, काम हा विषयानं, म्हणजे बघा काम मद सगळेच विकार सोबतच आले आणि सगळं ऐश्वर्य दिलेलं, बापानं दिलं होतं ना ऐश्वर्य, शून्यातून निर्माण केलं होतं त्यानं स्वकष्टाने, आणि समर्थांची साथ होती, सत्कर्माची साथ होती, म्हणून एवढं ऐश्वर्य उभं राहिलेलं. आणि ते ऐश्वर्य गेलं कशामुळं, समर्थ म्हटले तर विषय विकारांच्या नादी लागल्यामुळं, आणि त्यातच त्याचा काय झाला हो, अंत झाला. मग समर्थ म्हटले श्रवणे चुके अधोगती, ही अधोगती आहे. श्रवण चुकलं म्हणजे काय, ऐकायचं चुकलं असा भाग नाही आहे. समर्थ म्हटले की श्रवणे चुके अधोगती म्हणजे काय, श्रवणात असून जर आपण चुकीच्या मार्गानं जात असू, विषय विकारांच्या नादी लागून जर आपण आपल्या पायावरती दगड मारून घेत असू, ती खरी अधोगती आहे. मग आपल्याला काय करायचं आहे, समर्थ म्हटले या अधोगतीपासून वाचायचं आहे. बैठकीला जातोय, पैसा कमवतोय, असं अहो जिथं
सत्कर्म आहे तिथं लक्ष्मी येतेच. जिथं नारायणाला भजलं जातंय, अखंड सत्कर्माचं कार्य चालतंय, ज्या घरामध्ये उपासना चालते, 2 टाईम उपासना चालते, अखंड परमेश्वराचं नामस्मरण चालतंय, ज्या घरामध्ये उत्तमाचा संवाद चालतोय तिथं लक्ष्मी येणारच हो. समर्थ म्हटले लक्ष्मी येणारच. तिला अडवलं ना कुणी तरी ती थांबणार नाही, येण्याची थांबणार नाही. म्हणून जिथं म्हणजे कुठलाही परमार्थ असू द्या, समर्थ म्हटले आपल्याला कुणाला नावं ठेवायची नाहीत. कारण समर्थांनी काय सांगितलंय, आपला देशच असा आहे की आपल्या देशामध्ये सर्व जाती धर्माचे लोक काय करतात, गुण्यागोविंदाने नांदतात हो. आपापल्या देवाचं जे ते करत असतात. समर्थ म्हटले आपल्याला कुणालाही काय करायचं नाही, नावं ठेवायची नाही. समर्थ म्हटले कुठलंही असू द्या, जो व्यक्ती ज्या म्हणजे उत्तमाचं, आपापल्या धर्माचं पालन जो उत्तमाचं करत असतो तिथं ऐश्वर्य असतंच हो. काय असतंय समर्थ म्हणले, अखंड ऐश्वर्य असतंच. परंतु जर आपण विकारांच्या नादी लागलो, विषय विकारांच्या नादी लागलो, त्या लक्ष्मीचा वापर जर योग्य केला नाही तर ती बघत नाही ह्या जाती धर्माचा आहे, तो त्या जाती धर्माचा आहे, तिथं काय होणार आहे व आपला विनाशच होणार आहे. समर्थ म्हटले म्हणून आपल्याला काय करता आलं पाहिजे, श्रवणे चुके अधोगती. म्हणजे काय, एक श्रवण चुकलं म्हणजे कुठलं श्रवण, समर्थांनी सांगितलं की श्रवण चुकलं म्हणजे तुला दिलेली शिकवण एवढं उत्तमाचं सांगितलं होतं, आयुष्यभर देवानं सगळेजण चांगलं शिकवत आलेत ना, तरी देखील काय केला, आपला मार्ग बदलला आणि वाईटाच्या संगतीला लागला. तर समर्थ म्हटले म्हणजे विषय विकारांच्या जर संगतीला लागला तर विनाश निश्चित आहे. म्हणून इथं समर्थांनी सांगितलंय श्रवणे चुके अधोगती, हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणून श्रवणाचं पाणी पण फार महत्त्वाचं आहे समर्थ म्हटले, आणि ते गेलंच पाहिजे. श्रवणाचं पाणी पण महत्त्वाचं आहे आणि हे तर पाणी फार महत्त्वाचं आहे हो. आता सकळांचे जन्मस्थान, सकळ जीवांचे जीवन, जयास आपो नारायण ऐसे बोलीजे. त्यालाच आपो नारायण म्हणतो ना आपण, कारण पाणी हे जीवन आहे. पाण्याशिवाय माणूस जगू शकत नाही, लक्षात ठेवा. कारण कसं आहे हो, पाणी ही कसं आहे माणसाला, पाण्याशिवाय माणूस जगू शकतोय का? पाण्याशिवाय माणूस जगू शकत नाही. पाणी सर्वस्व आहे माणसाचं. माणसाला काय नाही दिलं तरी चालतंय, पण पाणी लागतंय हो. जाती धर्माचं काय घेऊन बसला समर्थ म्हटले. एक जण साधू होता, अखंड तपश्चर्या करत होता आणि जंगलात वगैरे जाऊन तपश्चर्या करायचा. आणि तो काय करायचा हो, जातीभेद मानायचा. आणि एक दिवस काय झालं, त्याला कुठंच पाणी मिळालं नाही. समर्थ म्हटले एक भिकारी असतो, त्याच्या वाडग्यात थोडं पाणी असतं, त्याला एवढी तहान लागलेली की ते वाडगं उचलून ते पाणी प्यायला. लक्षात ठेवा समर्थ म्हटले, कारण जगायचंय, पाणी पिलं पाहिजे. मग तिथं आला का जाती भेद? समर्थ म्हटले पाणी पिताना आला का हो जाती भेद? म्हणून हे लक्षात ठेवा की समर्थ म्हटले, अरे जगण्यासाठी अखंड पाण्याची गरज आहे. म्हणून पाणी जपून वापरलं पाहिजे, पाण्याचा वापर जपून केला पाहिजे आणि पाणी पिलं बी पण पाहिजे ना. बघा, पाय सुचतात. का सुचतात पाय? तर पाणी कमी पडतं. शरीरात पाणी कमी पडलं की काय होतं, शरीर सुचतं. मग लक्षात घ्या पाणी किती गरजेचं आहे. समर्थ म्हटले अखंड पाण्याची काय आहे, आपल्याला गरज आहे. म्हणून पाणी हे सर्वांचं काय आहे हो, जन्मस्थान आहे, सकळ जीवांचं जीवन आहे. आणि म्हणून त्याला काय म्हटलं जातं हो, आपो नारायण. मग समर्थांनी त्याचंही स्तवन केलंय. कारण का हो, पाण्याशिवाय ही जीवसृष्टी चालू शकत नाही. प्रत्येक जीवाला कशाची गरज आहे व पाण्याची गरज आहे. म्हणजे ह्या भूतलावर जेवढे जीव आहेत, 84 लक्ष जीव योनी जेवढी आहे, तेवढ्या प्रत्येक योनीतल्या प्राण्यांना काय लागतं हो, पाणी लागतंय. पाण्याशिवाय कोणी जगू शकत नाही. पृथ्वीचा आधार आवरणोदक, सप्तसिंधूचे सिंधोदक, नाना मेघीचे मेघोदक, भूमंडळी चालिले. पृथ्वीचा आधार आवरणोदक म्हणजे पृथ्वीला
कशाचा आधार आहे हो? सप्त सिंधू ज्या आहेत नद्या, त्यांचं काय आहे हो? सगळीकडं पाण्याच्या आवरण आहे. नद्या आहेत, समुद्र आहे, सप्तसमुद्र आहेत ना, समुद्र आहेत. आणि समुद्राला मिळणाऱ्या सगळ्या काय आहेत हो? नद्या आहेत ना. या पृथ्वी तलावर सगळं पाणीच आहे हो. 71% पाणी आणि 29% काय आहे हो? जमीन आहे. एवढं पाणी आहे, लक्षात घ्या. परंतु पिण्यायोग्य पाणी किती आहे हो? 1%च. म्हणजे खारं पाणी आहे ना सगळं, बाकीचं गोड पाणी थोडंसं आहे. जे म्हणजे माणसाला उपयुक्त असं पाणी थोडंसंच आहे. म्हणून समर्थ म्हटले पाण्याचा वापर योग्य करता आला पाहिजे. कारण काय करतो आपण? नळ सोडून देतो ना, पाणी व्यर्थ सोडून देतो ना. समर्थ म्हटले नाही, पाण्याचा योग्य वापर करता आला पाहिजे. कितीही पाणी असू द्या. अहो एखाद्याच्या विहिरीला काय असतं हो? खूप पाणी असतं. खूप खूप पाणी म्हणजे काय हो? त्याचा तळच कधी आटतच नाही विहीर, असं पाणी असतं. म्हणून काय त्या व्यक्तीनं काय करायचं? 24 तास पाणी व्यर्थ सोडून द्यायचं का हो? नाही. समर्थ म्हटले अरे आपल्या काय करायचं? पाण्याचा काय केलं पाहिजे हो? योग्य वापर करता आला पाहिजे हो. पाणी देता आलं पाहिजे. तहानल्याला पाणी देता आलं पाहिजे. कारण का हो? पाणी हे जीवन आहे. थोडा वेळ जर पाणी नाही मिळालं माणसाला तर माणूस चक्कर येऊन पडतो. म्हणजे चालत असेल आणि पाणीच नाही मिळालं तर माणूस चालू शकेल का हो? नाही चालू शकेल. एक वेळ त्याला जेवण नसेल तरी चालेल, पण काय पाहिजे हो? पाणी पाहिजे. म्हणून समर्थ म्हटले पाण्याचा योग्य वापर करता आला पाहिजे. आता जसं त्या पृथ्वीला पाण्याचा आधार आहे तशी ही पृथ्वी आपली देहही एक काय आहे हो? पृथ्वीच आहे ना. आणि या देहामध्ये पण काय आहे तो? सगळे पाण्याचे जरे म्हणजे रक्त आहे ना. जोपर्यंत ते सुरळीत चालू आहे तोपर्यंत ही पृथ्वी सुरक्षित आहे. एखादं कुठं काय बांध आडला म्हणजे काय होतं? ब्लॉकेज काय झालं, हार्ट अटॅक येतो. मग तसंच पृथ्वीचं देखील तसंच आहे समर्थ म्हटले. म्हणून काय करायचं नाही? समर्थ म्हटले की त्या पाण्याचा योग्य वापर करायचा आहे. त्याचा काय करायचा नाही हो? ते वेस्ट करायचं नाही पाणी. समर्थ म्हटले कारण पाणी हे तसं श्रवणाचं पाणी आहे. समर्थांनी अखंड विहिरी भरलेल्या आहेत. आपल्याला नुसतं काढून दिले हो. ह्या ज्ञानाच्या सगळ्या विहिरी भरलेल्या आहेत. कुणी भरलेले आहेत? संतांनी, साधू संतांनी. म्हणजे कुठलाही ग्रंथ घ्या. समर्थ म्हटले कुठलाही ग्रंथ घ्या, उत्तमाचे श्लोक लिहिलेले आहेत आणि प्रत्येक श्लोकामध्ये अद्वैत भाग दडलेला आहे. लक्षात ठेवा. परमार्थिक समर्थ म्हटले जर परमार्थच करायचा आहे ना, उत्तमाचा करता आला पाहिजे. कारण का हो? समर्थ म्हटले आपल्यालाही कळलं पाहिजे की संतांनी जे साहित्य लिहून ठेवले, संतांनी जे ग्रंथ लिहून ठेवलेत आपल्यासाठी, ते काय काय उद्देश आपल्याला करून गेले ते पाहता आलं पाहिजे. अहो समर्थ रामदास स्वामी यांचा तर ग्रंथ दासबोध, आता ज्या दासबोध ग्रंथावरती आपण निरूपण करतोय, अखंड हा दासबोध ग्रंथ जर एखाद्यानं सखोल अभ्यास केला तर लक्षात घ्या त्याला हे ज्ञान किती कठीण ज्ञान आपल्याला समर्थांनी दिलंय सोपं करून, या ग्रंथामार्फत हे कळतं लगेचच. हो सोपं आहे का? 20 दशक 200 समास. आपल्याला एखादं निबंध जरी लिहायला लावला, मी मुख्यमंत्री असतो तर, आपण काय लिहिलं ते आपण आठवा. समर्थ म्हटले काय लिहितो आपण? म्हणजे बुद्धी देणे भगवंताचे. लक्षात घ्या जे ग्रंथ लिहिले ते तशी परमेश्वरानं बुद्धीच दिली ना हो सर्वांना. त्यांना संतांनी अखंड स्वतःकडं कधीच काय घेतलं नाही. हे लिहिणारं कोण आहे हो? तो परमेश्वर आहे. म्हणजे त्या परमेश्वरावरती सगळं ढकलून दिलं ना, स्वतःवरती कधी अहंकार येऊन दिला नाही. म्हणून समर्थ म्हटले अखंड पृथ्वीचा आधार आवरणोदक, सप्त सिंधोचे सिंधोदक, नाना मेघीचे मेघोदक, भूमंडळी चालिले, नाना नद्या नाना देशी, वाहत मिळाल्या सागरासी, लहान तोर पुण्यराशी, अगाध महिमे, नाना नद्या नाना देशी. म्हणजे काय सांगितलंय? नुसतं पृथ्वी म्हणजे ह्या पृथ्वीला काय हो? सप्तसागरांचा काय वेळ आहे. आणि
त्या सप्तसागर अखंड काय करत असतात, वाहत असतात. आणि अनेक देशातल्या अनेक नद्या वाहत वाहत परत कुठं मिळतात, समुद्राला मिळतात. म्हणजे त्या कमी अधिक पुण्य पावन असून त्यांची महात्म्यही काय आहे, थोर आहेत ना. म्हणजे नाना नद्या नाना देशी वाहत मिळाल्या सागराशी, लहान थोर पुण्यराशी अगाध महिमे. अहो नद्यांचे सुद्धा अगाध महिमे लक्षात ठेवा. समर्थ म्हटले गंगा नदीचं पाणी, बाकीचं पाणी आपण भरून ठेवलं तर ते काही दिवसांनी खराब होतं, परंतु गंगा नदीचं पाणी जर बाटलीत भरून ठेवलं तर त्यात काय पडत नाहीत, म्हणजे ते आळ्या वगैरे पडत नाहीत. म्हणजे संशोधन केलं एवढं शास्त्रज्ञाने, म्हणजे एवढं ते पाणी काय आहे, पवित्र आहे. लक्षात ठेवा. मग अशा कमी अधिक पवित्र अनेक देशामध्ये काय आहे, नद्या आहेत. लक्षात ठेवा. लोकवस्ती कशामुळे, लोक जीवन कशामुळे जगतायत, तर ह्या गोड्या पाण्याच्या नद्या हे सगळ्या कशा असतात, गोड्या पाण्याच्या. आणि समुद्र कसा आहे, खारट. मग ह्या गोड नद्या शेवटी कुठं जाऊन मिळतात, समुद्राला जाऊन मिळतात ना. मग समर्थ म्हटले तिथं सगळे एकत्रच होतात. म्हणजे कमी अधिक पुण्य पावून असलेल्या नद्या सगळीकडं वाहत आहेत ना, या जगामध्ये सगळ्या विश्वामध्ये वाहत आहेत. आणि शेवटी जाऊन कुठं मिळत आहेत, समुद्राला मिळत आहेत. तसंच आपलं रक्त अखंड काय करतंय, शरीरामध्ये वाहतंयच ना. बंद आहे का, ह्या पृथ्वी तलावर पाणी वाहणं बंद आहे का? समर्थ म्हटले अखंड ह्या पृथ्वीवरती पाणी वाहतंय. लक्षात घ्या. कशी म्हणजे कसं जडणघडण केलं असेल त्या परमेश्वरानं, कशी उत्पत्ती केली असेल. म्हणजे आपण म्हणू की ह्या देशामध्ये नदीच नाही, समर्थ म्हटले शक्यच नाही. कारण गोड्या पाण्यासाठी सगळीकडं काय आहे, नद्या आहेतच. नद्या पर्वतीहून कोसळल्या, नाना साकडीमध्ये रिचवल्या, धबाबा खळखळा चालिल्या असंभाव्य. काय सांगितलं, नद्या पर्वतीहून कोसळल्या, नाना साखळीमध्ये रिचवल्या. नद्या वाहताना तरी काय भरपूर संकट येतात ना नद्यांवरती. नद्या पर्वताहून खाली कोसळतात आणि अनेक अडथळे दूर करून जोराने वाहत असतात ना. त्या नद्या वाहताना त्यांना अनेक अडथळे असतात ना, दगड धोंडे काटे झाडं असे अनेक, म्हणजे अनेक दऱ्या खोऱ्या अनेक अडथळे दूर करून नद्या अखंड काय वाहत असतात. म्हणून द्वैत अद्वैत दोन्ही भाग समजून घ्यायचे. समर्थ म्हटले कितीही अडथळे आले तरी पाणी म्हणजे नद्यांचं वाहन बंद होत नाही. लक्षात ठेवा. कूपबावी सरोवरे उधंड तळी थोर थोरे, निर्मळे उचंबळती निरे नाना देशी. कूपबावी सरोवरे म्हणजे काय सांगितलंय की विहिरी पहिलं बघा आड असायचे, आड विहिरी, आड सरोवरे, मोठमोठाले तलाव निर्मळ पाण्याने उचंबळून अनेक प्रदेशातून काय वाहत जातात ना नद्या. नद्या नुसत्या वाहत नाहीत, नद्या वाहत असताना ही सगळं भरून जातात ना. आड विहिरी सरोवरे मोठमोठे तलाव तेही सुंदर निर्मळ पाण्याने कोण भरून देत असतो, नद्याच देत असतात ना. अखंड म्हणजे नुसतं वाहत नाहीत तर आपलं पाणी साठवत 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 सगळीकडे पुढं वाहत असतात. म्हणजे प्रत्येक गावाच्या ठिकाणी नद्या काय करतात, पाणी पोचवायचं काम करतात. लक्षात ठेवा. आणि पाणी कशामध्ये आपण साठवून ठेवतो, म्हणजे नद्या स्वतःचं पाणी कुठं कुठं साठवतात, जे काही आड आहेत, विहिरे आहेत, मोठमोठी तळी असतात, तलाव आहेत, कालवे आहेत, अशा अनेक ठिकाणी काय आपलं पाणी साठवून ठेवत ठेवत पुढं पुढं जात असतात. लक्षात ठेवा. गाय मुखे पाट जाती, नाना कालवे वाहती, नाना झऱ्या झिरपती झरती निरे. काय सांगितलं की गायमुखातून म्हणजे गायमुखातून पाट वाहत असतात, अनेक कालवे वाहत असतात, अनेक झऱ्यातून पाणी झिरपत असते. म्हणजे गायमुखातून पाट म्हणजे काय कुठं म्हणजे ते पाणी कुठून पण काय करत असतं, झिरपत असतं. जिथं वाट मिळेल तिथं काय करत असतं, ते पाणी झिरपत असतं. लक्षात ठेवा.
त्याला म्हणतात की गायमुखे पाट जाती. डुरे विहिरे पाजर पर्वत फुटून वाहे नीर ऐसे उदकाचे प्रकार भूमंडळी. डुरे विहिरी पाजर म्हणजे समर्थांना इथं काय म्हणायचं, डुरे म्हणजे काय हो, डबकी, आणि विहिरी म्हणजे मोठमोठे पाजर. काय होतात, पाणी काय करतं, पर्वत फोडून त्यातून पाणी काय करत असतं, वाहत असतं. म्हणजे जगामध्ये पाण्याचे अनेक प्रकार आहेत ना. नद्या म्हणजे आपण काय म्हणतो, विहिरीचं पाणी, तलावाचं पाणी, ओढ्याचं पाणी, हे सगळे गोड पाण्याचेच आहेत ना. सगळे काय स्रोत जे आहेत ते काय गोड्या पाण्याचं, अनेक प्रकारचं पाणी आहे ना. म्हणून समर्थ म्हणतात की डुरे विहिरे पाजर पर्वत फुटून वाहे नीर ऐसे उदकाचे प्रकार भूमंडळ. भूमंडळावर अनेक पाण्याचे प्रकार आहेत. जितुके गिरी तितुक्या धारा कोसळती भयंकरा पाबळ वाहळा अपारा उकळ्या सांडती. जितुके गिरी तितुक्या धारा म्हणजे काय सांगितलंय हो, जितके म्हणजे प्रत्येक डोंगरावरून पाण्याचे प्रवाह भयंकर काय हो, उसळ्या मारतात ना हो. पाण्याचे प्रवाह डोंगरावरून असंख्य वर्ण धबधबे पडतात ना. पाण्याचा वेग किती असतो त्या धबधब्यामध्ये, विचार करा. म्हणजे असंख्य झरे व ओहळ भरीत धावत असतात. म्हणजे लक्षात ठेवा, हे पाण्याचे प्रवाह जे आहेत ते अखंड काय होत्या डोंगरावरून वाहत असतात. पाणी असं आहे की जिकडं वाट मिळेल तिकडं काय करत असतं, पळत असतं. लक्षात ठेवा. माणूस म्हणतं बघा, पाण्याच्या नादाला कधी लागायचं नाही. बघा आपले आजी आजोबा म्हणायचे की पाण्याची कधी परीक्षा बघायला जायचं नाही, कितीही अट्टल पोहणार असू द्या. बघा आपण घटना ऐकलेली असेल, आता त्या खेळाडूचं मला नाव माहीत नाही, तो जलतरणपटू होता. परंतु एवढं म्हणजे पाण्यामध्ये एवढा नंबर होता हो त्याचा जगामध्ये, परंतु त्याला सुद्धा त्या पाण्याचा प्रवाह कळला नाही आणि तो काय हो अडकला ना, त्या पाण्याच्या भोवऱ्यामध्ये अडकून त्याचा मृत्यू झाला. म्हणजे समर्थ म्हटले पाणी जीवन जसं आहे, जीवन आहे, पाणी म्हणजे जीवन आहे, परंतु पाण्याचा प्रवाह आपल्याला कळू शकत नाही. मग तेच पाण्यानं काय घेऊ शकतं, आपला जीव घेऊ शकतं. लक्षात ठेवा. म्हणजे पाण्यापासून सावध पण राहता आलं पाहिजे हो. समर्थ म्हटले अखंड. बघा एक जणानं काय केलं, एक बातमी वाचलेली आत्ता, म्हणजे घडलेली घटना खरी. म्हणजे कर्म कधी सोडत नाही समर्थ म्हटले. आता मध्यंतरी काय पाऊस जो पडला या म्हणजे उस्मानाबाद बीड या भागामध्ये काय हो अचानक एवढा पाऊस पडला, म्हणजे कधीही न पडलेला पाऊस, एवढा पाऊस पडला की कुणाला म्हणजे बघा कधीही स्वप्नात वाटलं नव्हतं की जे दुष्काळी भाग आहेत तिथं काय येईल, अचानक पूर येईल, असं कोणाला सुद्धा वाटलं नव्हतं. समर्थ म्हटले तिथल्या एका मंत्र्यानं काय केलं होतं, असा उंच टेकडीवर बांगला बांधून ठेवलेला, निवांत राहिलेला. त्यानं पैसे कशात म्हणले, समर्थ म्हटले की तो कुठं होता, ज्या वेळेस हे कोयना वगैरे त्या भागात त्याचं काय होतं मंत्रीपद असताना त्या भागात त्यानं काय केलं होतं, ते पूर ज्यावेळेस आलेला त्यावेळेस तिथल्या लोकांचं काय केलेलं हो, व्यवस्थित सुरक्षा केली नाही. म्हणजे आपलं काम चोखपणे केलं नव्हतं. मग त्याला काय वाटलं, हे या पुरातून म्हणजे ज्या माणसांची अवस्था त्या व्यक्तीने केली होती हो, तशी पुरामध्ये काय केले, ती माणसं वाहून गेली, ह्याच्या चुकीमुळे वाहून गेलेली. लक्षात ठेवा. काय प्रकल्प असेल त्यामध्ये काय केलेलं, ह्यानं दगाबाजी केली असेल, केवढं काहीतरी केलं असेल, त्यामुळं काय केली बरीचशी लोक काय केली, वाहून गेली. मग समर्थ म्हटले त्यानं तिकडं दुष्काळी भागात तिथं कधी पाण्याचा मागभूसही नाही, असं नदीच्या ठिकाणी उंच कटड्यावर काय बांधलेलं हो, घर बांधलेलं. तर ते घर सुद्धा काय केलं हो, समर्थ म्हणले अचानक पाण्यानं काय केलं, सगळं वाहून, म्हणजे पाणी त्याच्या बंगल्याच्या वरती होतं. म्हणजे त्याची सुद्धा काय केले हो, सगळी माणसं पाण्यात. मग समर्थ म्हटले कुठलं कर्म कुठं फेडायचं येईल सांगता येत नाही. म्हणून आपण भ्रमात राहायचंच नाही की काय हो, की इकडं दुष्काळ आहे आणि इकडं
नद्यांना पूर येऊच शकत नाही. तो सुद्धा भ्रम निसर्गानं काय केलाय व तोडून टाकलाय. म्हणजे पाण्याला एवढा प्रवाह आहे समर्थ म्हटले की ते काय करत असतं, वाहतच असतं. त्याला रस्ता दिसल तिकडं पाणी काय करत असतं, वाहत असतं. म्हणून पाणी म्हणजे त्याची सीमा आपल्याला माहीत नाही, किती पाणी पडेल, पाऊस किती पडेल, त्याला काय नाही. समर्थ म्हटले नियम नाही, हे दाखवून दिलं हो पावसाने. ह्या पावसाळ्यामध्ये काय केलं समर्थ म्हटले, दाखवून दिलं. जितुके गिरी तितुक्या धारा, कोसळती भयंकरा, पाबळ वाळा पारा उकळ्या सांडेती, भूमंडळीचे जळ आगवे, किती म्हणून सांगावे, नाना कारंजी आणावे बांधून पाणी. काय सांगितलंय हो, जेवढं काय आता प्रत्येक पृथ्वीवर समर्थ म्हटले सगळीकडं पाणी काय करतं, भयंकर उसळ्या मारत वाहत आहे. आणि प्रत्येक डोंगरावरून पाण्याचे प्रवाह म्हणजे लोट, पाण्याचं लोट काय होत आहे, तो भयंकर उसळ्या मारत असंख्य म्हणजे झरे ओढे काय करतायत व धावत असतात हो. आणि पृथ्वीवरील सर्व पाण्याचे वर्णन किती म्हणून करावे. समर्थ म्हणतायत किती म्हणून करायचं हो, कारण पृथ्वीवर पाणी किती आणि कसं वाहतं ते काय सांगायचंय. सगळ्यांना माहीत झालं या पावसाळ्यात किती पाणी आहे पृथ्वीवरती. आणि कोठे पाणी बांधून कारंजात आणून सोडलेले असते. लक्षात ठेवा, आपण काय करतो, पाणी अडवतो ना, बांध फुटतात म्हणजे काय हो, आपण अडवलेलं पाणी असतं आणि वरून येणारं पाणी काय होत नाही हो, त्या बांधाला काय बांध काय साठवून ठेवू शकत नाही. ते बांध फोडून सुद्धा काय होतात हो, नद्या पळतात ना. म्हणजे एवढं त्या पाण्याला प्रवाह आहे की मोठमोठे बांध सुद्धा काय होतं, फोडून जातात नद्या. म्हणजे त्यांना आपण अडवू शकत नाही हो नद्यांना. समर्थांना काय सांगायचंय की बांध जरी असले नद्यांवरती तर ते बांध फोडून सुद्धा नद्या वाहत असतात. म्हणजे पाण्याचा प्रवाह किती आहे हे त्याच्यावरून आपल्याला काय येतंय, लक्षात येतंय. आणि अशा एवढं मोठं पाणी आहे सगळ्या पृथ्वीवर आहे, त्याचं काय म्हणून वर्णन करायचंय. आणि हे पाणी जर नसल तर शेती पिकणार आहे का हो. समर्थ म्हटले पाणी हे जीवन आवश्यकच आहे. कारण जसं प्यायला पाणी लागतंय तसं शेतीला सुद्धा पाणी लागतंय ना. अहो पाणी जर नसेल, आता पाऊस पडला, ओला दुष्काळ सगळीकडे जाहीर केला ना. आता ओला दुष्काळ आहे बरोबर आहे समर्थ म्हटले, परंतु ऊन पडलं की काय होतं, सगळं पाणी आटून जातं ना. समर्थ म्हटले काही ठिकाणी जिथं पूर आलेले होते तिथं सुद्धा पाण्याची नंतर टंचाई होते. म्हणजे लक्षात घ्या, पाणी काय करून ठेवता येत नाही हो, बांधून ठेवता येते का ते पाणी. पाण्याला काय आहे हो, सतत वाहतच असतंय ते पाणी. बांधून आपण विहिरीमध्ये साठवून ठेवतोय, सरोवरात ठेवतोय, परंतु नदीचं पाणी अखंड आपण बांधू शकतो का हो. जर प्रवाह असेल त्या नदीला तर आपण बांधू शकत नाही, अखंड बांधू शकत नाही. त्या म्हणजे त्याला जर जोरदार प्रवाह असेल तर ते बांध फोडून काय करत असतं, वाहत असतं. लक्षात ठेवा. म्हणून डोहो डबके खबाडी टाकी, नाना गिरी कंदरी अनेकी, नाना जळे नाना लोकी वेगळाली. काय सांगितलंय हो, तर अनेक दऱ्या खोऱ्यात अनेक डोह डबकी, लहान मोठी पाणटाकी सगळे स्वयंभू असतातच. अनेक प्रदेशात भिन्न प्रकारचे पाणी आहे हो. पाणी आपापल्या पद्धतीनं पाणी काय करत असतं हो, थांबत असतं. कशात थांबायचं ते पाणी ठरवतं. लक्षात ठेवा, वाहणार पाणी वाहतच असतं. आणि पाणी नसेल तरी काय हो, तरी आपल्याला पाऊस आल्याला बी चालत नाही, नाही आल्याला पण चालत नाही. आलं तरी शिव्या घालतो, नाही आलं तरी शिव्या घालतो. म्हणजे माणूस कसा आहे बघा, स्वार्थी आहे. त्याला जर भरपूर पाणी असेल तर त्याला पाऊस नको वाटतो, पण पाऊस नाही पडला तर पाणी जमिनीत कसं मुरणार, आपण जमिनीला कसं पाणी देणार. समर्थ म्हटले सगळ्याच गोष्टी काय आहेत हो, आवश्यक आहेत. तीर्थे एकाहुनी एक, महापवित्र पुण्यदायक, अगाध महिमा शास्त्रकारक बोलवणी गेले. काय सांगितलं हो, तीर्थे एकाहुनी एक, एकाहुनी एक पवित्र व पुण्यदायक असे काय आहेत हो, तीर्थक्षेत्र आहेत. आणि ज्यांचा महिमा शास्त्रकारांनी काय केलाय, वर्णन केलाय, असे अनेक तीर्थही आहेत ना. आणि ती तीर्थे कुठं आहेत हो, नदी ठिकाणीच असतात ना. नाना तीर्थाची पुण्योदके, नाना स्थळोस्थळी शीतळोदके, तैसीच नाना उष्णोदके ठाई ठाई. ह्या अनेक तीर्थातील
पुण्य जले, तसेच कोठे थंडगार पाणी आहे तर कोठे कोठे काय आहे हो, उष्ण उन्हाळे पाणी. म्हणजे लक्षात ठेवा की समर्थ काय म्हणतात की सगळीकडे काय आहे हो, थंडगार. म्हणजे कुठं थंडगार पाणी आहे, कुठं काय आहे हो, उष्ण पाणी आहे. म्हणजे आता बघा ते ठाण्यामध्ये काय येतो, उष्ण पाण्याचं सरोवर आहे. म्हणजे तिथं उकळतं पाणी असतं काय काय ठिकाणी, म्हणजे आहे तिथं. आणि थंड पाणी काही ठिकाणी असतं बघा. नाना वल्लीमध्ये जीवन, नाना फळी फुली जीवन, नाना कंदीमुळी जीवन गुणकारके. आता जे जीवन पाण्यामुळं काय आहे हो, पाणी प्यायला तर लागतंय समर्थ म्हटले, परंतु जे अन्न निर्माण करतोय आपण त्या प्रत्येक अन्नामध्ये कशाची गरज आहे हो, पाण्याची गरज आहे ना. म्हणजे पाण्याशिवाय आपण राहू शकतोय का. समर्थ म्हटले की शेती पिकवायची म्हटलं तर काय पाहिजे हो, पाणीच पाहिजे ना. आज एवढी जी आपण पिके काढतोय ती कशामुळे हो, सगळं पाण्यामुळं ना. पाणी असेल तर शेती पिकणार आहे, आज शेती पिकली तर सगळे जीवजंतू जगणार आहेत. लक्षात ठेवा, झाडे असतील तर पशुपक्षी जगू शकतात, प्राणी पशु पक्षी पाल्यावरती चारा असेल. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय, पाऊस जर पडला तर जमिनीवरती काय उगवतो, चारा वगैरे उगवतो. म्हणजे 84तील प्रत्येक जीव ह्या पाण्यावरती अवलंबून आहे. लक्षात ठेवा, कारण पाणी नसेल तर काय उगवणार नाही ना. समर्थ म्हटले मग सगळी काय होणार आहे, वसड जमीन पडेल ना. बघा ज्या वेळेस दुष्काळ पडतो, कोरडा दुष्काळ ज्या वेळेस पडतो त्यावेळेस मोठे मोठे काय होतात हो, अशा भेगा पडतात जमिनीला. समर्थ म्हटले जमीन सहन करू शकत नाही हो, एवढ्या मोठमोठ्या भेगा पडतात त्या जमिनीला. कशामुळं तर पाणी नसतं म्हणून. म्हणजे पाणी किती आवश्यक आहे माणसाला, पाणी किती आवश्यक आहे, खूप आवश्यक आहे हो पाणी. पाण्याशिवाय ही जीवसृष्टी नाहीच आहे. म्हणजे ही जीवसृष्टी जगण्यासाठी पाणी हे तत्व सगळ्यात आवश्यक आहे. म्हणून समर्थांनी त्याचं स्तवन केले का हो, पाणी हे आवश्यकच आहे, पाण्याशिवाय माणूस राहू शकत नाही. मस्त किती 200-200 एकर जमीन आहे आणि थेंबर पाणी नाही, विहिरीत थेंबर पाणी नाही, नदीत पाणी नाही, काय नाही, त्या जमिनीचा समर्थ म्हटले काय उपयोगच नाही ना. 1 एकर असू द्या आणि तिथं पाण्याची सोय असू द्या तरी समर्थ म्हटले उत्तमाचं काय करू शकतो आपण, त्याच्यावरती जगू शकतो, त्या जमिनीवरती जगू शकतो. का हो, कारण त्यामध्ये धान्य पिकवू शकतं, भाजीपाला पिकू शकतो, सगळं पिकू शकतो. आणि पाणीच नसेल तर किती बी खंडीभर जमीन असून, माणसं काय म्हणायचे, खंडीभर जमीन असून काही उपयोग नाही. खंडीभर म्हणजे काय हो, खूप खूप म्हणजे खूप असून काही उपयोग नाही. म्हणजे पाणी हे गरजेचं आहे, पाण्याशिवाय काही चालू शकत नाही. म्हणून नाना वल्लीमध्ये जीवन, नाना फळी फुली जीवन, नाना कंदीमुळी जीवन गुणकारके. म्हणजे काय की अनेक जी वेल आहेत, अनेक फळं फुलं कंदमुळात अनेक तऱ्हेने म्हणजे औषधी तुल्य गुणदायक काय आढळतं, पाणीच आहे ना. फळ जरी खोललं तर त्यात पाणी आहेच, फुल जरी घेतलं तरी त्यात पाणी आहेच. म्हणजे सगळीकडं काय आहे हो, कारल्याचं पाणी कसं असतं, कारलं कापलं तरी त्यातून पाणी निघतं, ते कडू असतं. चिंच ओली असतेच ना, पाणी असतेच हो, प्रत्येक घटकामध्ये पाणी आहे. आणि त्याची चव त्या फळानुसार त्या पाण्याची चव काय हो, वेगवेगळी आहे. शारोदके शिंदोदके विशोदके पियशोदके, नाना स्थळांतरी उदके नाना गुणांची. समर्थ म्हटले की खारे पाणी, समुद्राचे पाणी, विषारी पाणी, अमृतासारखे गोड पाणी, असे अनेक ठिकाणी अनेक प्रकारच्या गुणांचे पाणी असते. म्हणजे गुणांची काय असतात, उदके असतात. म्हणजे समर्थाने तर काय सांगायचंय, खारे पाणी, समुद्राचे पाणी, विषारी पाणी, अमृतासारखे गोड पाणी, असे अनेक ठिकाणी अनेक प्रकारच्या गुणांचे काय असते, पाणी असते. लक्षात ठेवा. म्हणजे अहो आपलं जरी रक्त आलं आणि थोडंसं बघा असं चव बघायची त्या रक्ताची तर काय असते हो, खारट असते. नाकातून पाणी येतं ते काय खारट असतं, तोंडातून पाणी येतं ते काय गोड आहे, अमृतासारखं गोड आहे ना. ती लाळ म्हणजे काय हो, आपल्या तोंडात तसं गोडच असतं ना.
म्हणजे समर्थांना काय म्हणायचंय, खारं पाणी, समुद्राचं पाणी, विषारी पाणी, अमृतासारखं गोड पाणी, म्हणजे अमृतासारखं गोड पाणी, असं अनेक ठिकाणी अनेक प्रकारे गुणांचे काय असतं, पाणी असते ना. शारोदके शिंदोदके विशोदके पियशोदके, नाना स्थळांतरी उदके नाना गुणांची, नाना इक्षुदंडाचे रस, नाना फळांचे नाना रस, नाना प्रकारीचे गोरस, मद पारा गुळत्र. नाना इक्षुदंडाचे रस म्हणजे काय हो, अनेक ऊसाचे रस. आपण ऊसाच्या किती जाती बघतो, आपल्याला माहिती आहे, त्याच्यापेक्षा अनेक जाती आहेत ऊसाच्या. त्या प्रत्येक ऊसाचा रस कसा आहे व वेगवेगळा आहे, ते पाणीच आहे ना. नाना फळांचे नाना रस, अनेक फळे आहेत आणि प्रत्येक फळामध्ये काय आहे हो, रस आहे ना. नाना प्रकारीचे गोरस म्हणजे काय, दूध, तूप, दही, मध, गुळत्रय. गुळत्रय म्हणजे काय, काकवी, गुळवणी, जे आपण सगळं करतो ते सगळे काय आहेत हो, हे स्वादिष्ट, अनेक प्रकारचे स्वादिष्ट हे काय आहेत हो, सगळे रस आहेत फळांचे. अनेक स्वादिष्ट फळं आहेत, आंबट, तिखट, गोड, तुरट, खारट, सगळ्या प्रकारचं आहे ना फळे तर अनेक आहेत. त्याचप्रमाणे ऊसाचे सुद्धा प्रकार किती आहेत हो, आणि प्रत्येक ऊसाची चव वेगवेगळी. आणि तसंच दूध, दही, तूप, गाईचं दूध वेगळं, म्हशीचं दूध वेगळं, म्हणजे हे सगळं आपाचेच काय आहे तो, हे सगळी पाणीच आहे ना हे सगळं. मध, पारा, गूळ, गुळवणी, काकवी, हे सगळं काय आहे हो, पाण्याचाच प्रकार आहे ना. म्हणजे समर्थाने इथं काय सांगायचं, अनेक प्रकारे पाणी आहे ना हे. नाना मुक्ता फळांचे पाणी, नाना रत्नी तळपे पाणी, नाना शस्त्रामध्ये पाणी, नाना गुणाचे. काय सांगितलंय हो, नाना मुक्ता फळांचे पाणी म्हणजे मोते, रत्ने व शस्त्रे ह्यावर झळकणारे पाणी, असे पाण्याचे अनेक गुण आहेत. असे पाण्याचे काय आहेत हो, अनेक गुण आहेत. शुक्लित श्रोणीत लाळमूत्र स्वेद, नाना उदकाचे नाना भेद, विवरण पाहता विशद होत जाते. काय सांगितलं हो, शुक्लित, श्रोणीत, लाळ, मूत्र, स्वेद, अनेक प्रकारचे आहेत हो, रस आहेत ना. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय की रक्त, रेत, लाळ, मूत्र, म्हणजे घाम, असे पाण्याचे अनेक प्रकारे. विचार केला म्हणजे सर्व समजून येतंय ना. विचारच नाही केला तर काय कळणार आहे, समर्थ म्हटले. म्हणजे आपण विचार करायला पाहिजे, तर आपल्या लक्षात येतंय की हे सगळे काय आहे तो, नाना प्रकार उदकाचे काय आहेत, प्रकार आहेत. उदकाचे देह केवळ, उदकाचेच भूमंडळ, चंद्रमंडळ, सूर्यमंडळ उदकाकरिता. उदकाचे देह केवळ, जेवढे काही शरीर दिसत आहेत आपल्या डोळ्याला, तेवढी सगळी शरीरे म्हणजे देह केवळ कशा, पाण्याचेच बनलेले आहेत हो. अहो, देहातून पाणी बाजूला केलं तर क्षणार्धात माणूस मरून जाईल, लक्षात ठेवा. कारण का हो, रक्त म्हणजे काय हो, पाण्याचाच प्रकार आहे. म्हणजे रक्त जर काढून घेतलं शरीरातील, अहो काही पॉइंट कमी झाले तर माणसाला काय येतो, लगेच अशक्तपणा येतो. मग सगळं रक्तच काढून घेतलं तर काय होईल हो, माणूस जगेल का. म्हणजे जेवढी काही शरीरं दिसत आहेत तेवढी जिवंत कोणामुळे आहेत तो, त्या पाण्यामुळे जिवंत आहेत. समर्थांना इथं काय सांगायचं, जेवढे काही देह आहेत तेवढे सगळे कशापासून बनलेले आहेत, पाण्यापासून बनलेले आहेत, आणि पाण्यामुळे जिवंत आहेत. पृथ्वी, चंद्र, सूर्य हे सर्व काय हो, उदकापासूनच झालेले आहेत. क्षार सिंधू, क्षीर सिंधू, सुरा सिंधू, आज्य सिंधू, दधी सिंधू, इक्षुर सिंधू, शुद्ध सिंधू उदकाचा. काय सांगितलंय हो, क्षार सिंधू म्हणजे खारा समुद्र, दुधाचा समुद्र, मधाचा समुद्र, तुपाचा समुद्र, दह्याचा समुद्र, उसाच्या रसाचा समुद्र, गोड्या पाण्याचा समुद्र. हे सगळे 7 समुद्र कशाचे आहेत व उदकाचेच आहेत. ऐसे उदक विस्तारले, मुळापासून शेवटा आले, मध्येही ठाई ठाई उमटले, ठाई ठाई गुप्त. काय सांगितलंय हो, ऐसे उदक विस्तारले, मुळापासून शेवटा आले,
मध्येही ठाई ठाई उमटले ठाई ठाई गुप्त. म्हणजे काय सांगितलंय हो, की आरंभापासून शेवटपर्यंत असे हे सारे काय आहे हो, उदकच पसरलेले. मध्येच कोठे कोठे प्रगट होते आणि कोठे काय होते हो, गुप्त होते. जे जे बीजी मिश्रित झाले तो तो स्वाद घेऊन उठले. उसामध्ये गोडीसा आले परम सुंदर. म्हणजे ते ज्या बीजात मिसळते त्याचा स्वाद घेऊन उठते. म्हणजे बघा, उसाच्या संगतीनं ते काय होतं, गोड होतं. कारल्याच्या संगतीनं काय होतं, कडू होतं त्यातलं पाणी, आंबट. म्हणजे चिंचेमध्ये गेलं तर तेच पाणी काय लागतं हो आपल्याला, आंबट लागतं. आवळ्यामध्ये गेलं तर काय होतं, तुरट होतं. म्हणजे जे जे बीजी मिश्रित झाले तो तो स्वाद घेऊन उठले. बघा, म्हणजे ज्या फळांचं जसं बीज असेल त्याच्यासारखं होऊन बसतंय. ऊस गोड असेल तर ऊसासारखं गोड होतंय. एखादा ऊस बघा, ऊसाच्या जातीमध्ये पण फरक असतो. एखादा ऊस गोड लागत नाही, मग ते पाणी काय गोड करतं का? तर ऊस जसा ऊस असेल तसंच बनवतंय. म्हणजे ज्याचं जसं बियाणं असेल त्या पद्धतीनं ते पाणी काय घेतंय व त्याचा चव घेतंय. म्हणजे थोडक्यात आंबट चव असेल तर आंबट, म्हणजे आता टोमॅटो एखादा कच्चा असेल तर आंबट लागतं ना, मग ते आंबट पाणी चव येते ना, पाण्याची चव. टोमॅटोतल्या पाण्याची चव कशी असते, आंबट. ह्या आवळ्याची चव कशी असते, तुरट. म्हणजे ज्या ज्या फळामध्ये कारल्याची चव कशी असते हो, कडू. मग ज्या ज्या बीजामध्ये ते पाणी शिरतंय त्या त्या बीजासारखं होऊन बसतंय. उदकाचे बांधा हे शरीर उदकाची पाहिजे तदनंतर. उदकाचा उत्पत्ती विस्तार किती म्हणून सांगावा. उदकाचे बांधा हे शरीर काय सांगितलंय हो, ते म्हणजे हे शरीरही उदकाचेच बनलेले व नंतरही ती जगण्याला काय पाहिजे हो, उदकच पाहिजे. म्हणजे शरीर उदकाचे बनलेले आहे आणि उदकानंच काय होते हो, वाढते. म्हणजे उदकापासून काय काय झाले आहे ते किती म्हणून सांगावे. म्हणजे समर्थांना काय सांगायचे, उदकाचे बांधा हे शरीर म्हणजे ही शरीरही उदकाचेच काय झालेलं आहे हो, बनलेलं आहे ना. आणि नंतर ही जगण्याला काय पाहिजे हो, उदकच पाहिजे. म्हणजे ह्या उदकाचा उत्पत्ती विस्तार किती म्हणून सांगावा. प्रत्येक शरीराला उपयोग म्हणजे पाण्याची गरजच आहे ना. परमेश्वराने अवतार जरी घेतला मनुष्य देहामध्ये तरी त्याला कशाची गरज आहे हो. जो जो मनुष्य देहात जन्माला आलाय त्या प्रत्येक देहाचा जन्म पाण्यापासूनच झालेला आहे. आणि शेवटी त्याला जगण्यासाठी पण काय लागतंय हो, पाणीच लागतंय. म्हणजे ह्या उदका किती महत्वपूर्ण आहे, ह्याचा महिमा किती म्हणून काय म्हणून सांगायचा, म्हणजे किती म्हणून सांगायचा, सांगेल तेवढं थोडंच आहे हो. उदक तारक उदक मारक उदक नाना सौख्यदायक. पाहता उदकाचा विवेक अलौकिक आहे. उदक तारक उदक मारक म्हणजे काय सांगितलंय हो, हे उदक काय आहे हो, तारक ही आहे आणि मारक ही आहे. म्हणजे अनेक प्रकारचे सुख देणारेही तेच आहे. अशी उदकाची काय आहे हो, अद्भुत लीला आहे. उदक अत्यंत काय आहे हो, सौख्यदायक आहे. उदक ही अमौलिक वस्तू आहे. अशी काय, म्हणजे पाण्याशिवाय बघा, पाणी जसं जीवन आहे तसं पाण्यात बुडून सुद्धा काय होतं, माणसाचा मृत्यू होतो ना. म्हणजे पाण्याचा प्रवाह कुणालाही कळत नाही. अस्सल जलतरणपट्टू सुद्धा पाण्याच्या त्या भोवऱ्यात अडकला तर त्याला बाहेर निघता येत नाही. म्हणजे उदक तारक उदक मारक लक्षात ठेवा. अतिरिक्त शरीरात पाणी झालं ते सुद्धा धोकादायक आहे. म्हणजे पाणी सुद्धा कसं पाहिजे व प्रमाणात पाहिजे. शरीराला पाणी सुद्धा कसं पाहिजे, कारण पिकाला पाणी जास्त सोडलं तर पीक काय पडतं, पिवळं पडतं. कमी सोडलं तर वाळतं. म्हणजे त्याला मापात पाहिजे ना हो पाणी. म्हणजे उदक मारक उदक तारक. जे थोडक्यात काय सांगायचंय, पाणी वाचवतं पण आणि पाणी काय करतंय, मारतंय पण. जास्तच पाणी झालं एखाद्या शेतीला बघा, पूर आले ना, सगळे वाहून गेले. काय हो, दुष्काळी भागात काय झालं हो, नदीला पूर आलं
दुष्काळी भागात स्वप्नातही कुणाला वाटलं नव्हतं की काय पूर येईल आपल्या नदीला. अशा ठिकाणी काय केलं, पाण्यानं अचानक काय धरला, वेग धरला, सगळं वाहून नेलं. म्हणजे उदक तारक उदक मारक, हे तर काय ठरलं हो, पाणी मारक ठरलं ना. ज्या ठिकाणी पूर येतो असंख्य घरं जे नासधूस होते, प्राणी पशु पक्षी सगळे मृत्युमुखी पडतात. त्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर माणसं मृत्युमुखी पडतात, माणसं बेघर होतात. अशा वेळेस पाणी काय ठरतं हो, त्यांना मारक ठरतंय ना. मग आता समजा पूर आला आणि पुरात सगळे वाहून गेले आणि त्यातले जे वाचलेले लोक आहेत ते असे म्हटले का हो, नाही नाही, आता आपल्याला पाण्यानं आपल्या अशी अवस्था केली ना, आजपासून त्या पाण्याला हात लावायचाच नाही, असं म्हणून चालेल का? समर्थ म्हटले नाही चालणार हो. कारण ते पाणीच काय करणार आहे हो, आपल्याला वाचवणार आहे. जरी ते मारक असेल तरी तारणारं सुद्धा कोण आहे हो, तेच आहे. कारण पाण्याशिवाय माणूस जगू शकत नाही. कुठलाही जीव मात्र पाण्याशिवाय जगू शकत नाही. पाणी जसं शरीराला आवश्यक आहे तसं शेतीलाही आवश्यक आहे ना. शेती जर नाही पिकली तर खाणार काय? समर्थ म्हटले खाणार काय? खाऊ शकत नाही ना. शेती उत्तमाची पिकली तर आपल्याला खायला मिळेल. म्हणून समर्थ म्हटले अखंड पाणी काय करायचंय हो, म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय, पाणी काय करायचंय, अखंड पाणी तारक आहे म्हणून, म्हणजे मारक आहे म्हणून पाणी पिणं सोडून देऊ शकत नाही. समर्थ म्हटले अखंड आपल्याला वाचवणारा कोण आहे? पाणीच आहे. अहो, एखादा मनुष्य आजारी असतो त्यावेळेस त्यानं काय नाही खाल्लं तरी तो जिवंत असतो का? अखंड सलाईन चाललेली असते. सलाईन म्हणजे काय असतं थोडक्यात हो, त्या शरीरात काय ढकललं जातं हो, पाणी ढकललं जातं. लक्षात ठेवा. म्हणजे शरीराला किती गरज आहे पाण्याची? खूप गरज आहे. पाण्याशिवाय देह जगू शकत नाही. म्हणून देह जगवायचा असेल तर पाणी पाहिजे. समर्थ म्हटले अहो, पाणी एवढं, म्हणजे पाण्याचं महत्त्व एवढं आहे. आता ज्याला त्याची किंमतच नाही त्या पाण्याची, तो कसंही पाण्याचा वापर करतात हो. समर्थ म्हटले पाण्याची किंमत कुणाला कळते हो? ज्यांना 4-4 किलोमीटरवरून डोक्यावर हंड्या पाण्याचा आणावा लागतो, त्या लोकांना काय कळते हो, पाण्याची किंमत कळते. ती लोक जपूनच वापरणार ना हो पाणी. का का तर लांबून आणावं लागतंय. आपण काय करतो, नळाला पाणी येतंय धो धो सोडून देतो. समर्थ म्हटले चुकीचं आहे. जेवढं पाहिजे तेवढंच पाणी वापरता आलं पाहिजे. कारण का हो, पाण्याची बचत केली तर ते पाणी आपल्याला तारणार आहे. लक्षात ठेवा. अन्यथा काय होईल हो, अन्यथा प्रत्येकानं जर अशी पाण्याची नासधूस केली तर काही दिवसांनी पाणी काय होणार आहे हो, कमी पडणार आहे. कारण गोडं पाणी खूप कमी आहे, 1% आहे. बाकी सगळं काय आहे हो, खारं पाणी आहे. 70% खारं पाणी आहे. मग समर्थ म्हटले ह्या 1%तलं आपल्याला जगण्यासाठी 1%च आहे ना. म्हणजे आपल्याला जे आवश्यक पाणी आहे ते फक्त 1%च आहे. ह्या भूतलावरती 1%च आहे. मग आपण त्या पाण्याची किती काळजी घेतली पाहिजे हो. जशी आपण आपल्या देहाची काळजी घेतोय तशी पाण्याची पण काळजी घेता आली पाहिजे हो. पाणी जपून वापरता आलं पाहिजे. कारण का हो, आहे म्हणून किती वतून द्यायचं, समर्थ म्हटले चुकीचं आहे. कारण का हो, त्याच दिवस पुढे येतात हो भोगायचे. समर्थ म्हटले आज जर पाण्याचे साठे संपवले तर काय होईल हो, पाणी कमी होऊन आपल्यालाच पाणी कमी पडणार आहे. म्हणून समर्थ म्हटले जेवढं आपल्याला आवश्यक आहे तेवढाच पाण्याचा वापर झाला पाहिजे. व्यर्थ पाणी काय करायचंय हो, व्यर्थ पाणी वाया घालवणं काय द्यायचंय, सोडून द्यायचंय. म्हणून समर्थ इथं म्हणतात की उदक तारक उदक मारक, उदक नाना सौख्यदायक, पाहता उदकाचा विवेक अलौकिक आहे. भूमंडळी धावे नीर, नाना ध्वनी त्या सुंदर, धबाबा धबाबा थोर रिचवती धारा. भूमंडळी धावे नीर काय सांगितलंय हो, भूमंडळात म्हणजे उदक, जसं उदकाची अद्भुत लिहिलंय हो. उदक अत्यंत काय आहे, सौख्यदायक आणि अमौलिक वस्तू आहे.
पृथ्वीवर चहूकडे पाणी धावते तेव्हा त्याचा ध्वनीही किती सुंदर असतो. धो धो धारा पडत असतात ना. म्हणजे पृथ्वीवर चारी बाजूनी पाणी जेव्हा पडते तेव्हा त्याचा आवाजही काय असतो, सुंदर असतो. लक्षात ठेवा. ठाई ठाई डोहो तुंबती विशाल तळी डबाबती चबाबिती थबाबिती कालवे पाट. आणि भूमंडळात जिकडं तिकडं काय होतं, पाणी धावत असतं आणि ठिकठिकाणी काय होता तो तळी विहिरी सगळ्या तुडुंब भरून वाहतात ना. कालवे पाट झळझळ खळखळ वाहत असतात, मंद ध्वनीने धावतात ना. ओढ्या नालं सगळं वाहतात ना हो. पावसाळ्यात बघतो आपण सगळे झरे, सगळीकडे धबधबे, तलाव सगळे भरून वाहत असतात आणि त्या पाण्याचा मंजूळ असा आवाज येत असतो बघा. एकी पालत्या गंगा वाहती उदके सन्निधची असती खळाळा झरे वाहती भूमीचे पोटी. एकी पालत्या गंगा वाहती. काय सांगितलंय हो, की गंगा म्हणजे कित्येक नद्या पालत्या वाहतात, त्यांच्या जवळपास कोठेही जरा खणले की काय होतं, पाणी सापडते ना. म्हणजे जमिनीच्या पोटातून झरे सैरावैरा धावतात आणि कळकळ वाहत असतात. आपण म्हणतो का नाही, बघा इथून नळ गेलाय पाणी बघा. जे पाणी दाखवणारे लोक असतात ते काय म्हणतात, इथून नळ गेलाय, इथं बोर घ्या तुम्हाला पाणी लागेल. बघा एखाद्याला खूप पाणी लागतं आणि एखाद्याला काहीच पाणी लागत नाही. म्हणजे का लागतं, का तर त्यांनी जिथं बोर घेतलेलं असतं किंवा विहीर खाणलेली असते तिथून कुठला तरी झरा काय केलेला असतो, गेलेला असतो. म्हणजे भूमी खालून पण काय होता तो, त्या दगडातून ह्याच्यातून झरे वाहत असतात. आणि आपण म्हणतो ना, जे विहिरीला पाणी लागलं ते काय असतं हो, एखादा कुठला तरी काय असतो, पाण्याचा प्रवाह असतो. म्हणजे पाण्याची वाटच असते आणि ती वाट आपण काय करतो, खांदून त्यातून आपल्याला पाणी काय होत असतं, उपलब्ध होत असतं. मग आपण म्हणतो पाणी लागलं पाणी लागलं. पाणी लागत नाही समर्थ म्हटले, पाणी असतंच ऑलरेडी, फक्त त्याची वाट आपल्याला काय केली पाहिजे, सापडली पाहिजे हो. पाण्याची वाट सापडली तरच पाणी लागणार आहे ना. भूमीखाली पाणी आपल्याला काय केलं पाहिजे, कळलं, समजा कळलं आपल्याला की बाबा इथून काय वाहतोय, पाट वाहतोय, भूमीच्या खालून पाट वाहतोय. आपण जर तिथं बोर मारलं किंवा विहीर खणली तर ते पाट आपोआप आपल्याला सापडणार आहे ना हो. आपोआप ते पाण्याचं काय हो, खजिना पाण्याचा सापडणार आहे. लक्षात ठेवा. मग त्यासाठी वाट सापडली पाहिजे अगोदर. भूगर्भी डोहो भरले कोणी देखिले ना ऐकले ठाई ठाई झोविरे झाले विद्युलतांचे. भूमिगर्भी डोहो भरले म्हणजे जमिनीच्या पोटात मोठमोठे काय भरलेले आहेत, ओढो भरलेले आहेत ना. जेवढं आपण विहिरी बघा, विहिरीला आता पाणी काढलं की लगेच पाणी येतं. काही जणांच्या विहिरीचं तळ दिसणं सतत पाणी येत असतं. म्हणजे भूगर्भात काय असतात, मोठे जलाशय भरलेले आहेत ना. आणि हे कुणी ऐकलेलं नाही व पाहिलेलं नाही. म्हणजे वीज पडून कोटे कोटे काय झाले हो, झरे निर्माण झाले ना हो. आता काही ठिकाणी वीज पडते आणि डायरेक्ट पाणी बाहेर येतं जमिनीतून. कारण वीज कुठं पडते हो, जिथं पाणी असेल तिथंच पडतं. लक्षात ठेवा. पृथ्वी तळी पाणी भरले पृथ्वीमधी पाणी खेळे पृथ्वीवरी प्रगटले उदंड पाणी. पृथ्वी तळी पाणी भरले म्हणजे पृथ्वीच्या तळामध्ये काय हो, सगळं पाणी भरलेलं आहे. पृथ्वीच्या खाली सगळं पाणी भरलेलं आहे आणि पोटात काय होतंय, खेळतं आहे. आणि वर जिकडं तिकडं पाणी काय होतंय हो, प्रकट झाले आहे. असे खूप पाणीच पाणी काय आहे हो, भरलेलं आहे. स्वर्ग मृत्यू पाताळी एक नदी तीन ताळी मेघोदक अंतराळी वृष्टी करी. स्वर्ग मृत्यू पाताळी एक नदी तीन ताळी म्हणजे काय, स्वर्ग मृत्यू पाताळ ह्या तिन्ही लोकात एकच महानदी भरून वाहत आहे. म्हणजे मेघोदकाची अंतराळातून काय होते हो, वृष्टी होते. लक्षात ठेवा. पृथ्वीचे मूळ जीवन जीवनाचे मूळ दहन दहनाचे मूळ पवन थोराहून थोर. पृथ्वीचे मूळ जीवन काय सांगितलंय हो, पृथ्वीचं मूळ काय आहे हो, हे जीवन हे पृथ्वीचं काय आहे हो. पाणी हे पृथ्वीचं काय आहे, मूळ आहे. आणि पाण्याचे मूळ काय हो, अग्नी, व अग्नीचे मूळ वायू. असे हे एकाहून एक काय आहेत, थोर आहेत. पृथ्वी तळी पाणी भरले पृथ्वीमध्ये पाणी खेळे
पृथ्वीवरी प्रगटले उदंड पाणी, स्वर्ग मृत्यू पाताळी, एक नदी तीन ताळी, मेघोदक अंतराळी वृष्टी करी. स्वर्ग मृत्यू पाताळी सगळीकडं काय आहे हो, या तिन्ही लोकात एकच महानदी भरून वाहते ना. आणि मेघोदकाची अंतराळातून वृष्टी होते. म्हणजे बघा, भूमीवर नदी समुद्र सगळं वाहतंय आणि त्याचं बाष्पीभवन होऊन पाणी कुठून पडतं, वरून पडतंय. म्हणजे बघा ही सृष्टीची रचना कशी आहे. पृथ्वीचे मूळ जीवन, जीवनाचे मूळ दहन, दहनाचे मूळ पवन, थोराहुनी थोर. पृथ्वीचे मूळ काय आहे हो, पाणी. म्हणजे पृथ्वीचं मूळ पाणी, पाण्याचं मूळ काय आहे, अग्नी, अग्नीचं मूळ काय आहे, वायू, आणि वायूपासून काय आहे हो, परमेश्वर म्हणजे आकाशाने अंतरात्मा. हा पंचमहाभूतांचा काय आहे हो विचार झाला. आणि त्याहूनही परात्पर परब्रह्म काय आहे, थोर आहे. म्हणजे पृथ्वीचे मूळ जीवन, जीवनाचे मूळ दहन, दहनाचे मूळ पवन, थोराहुनी थोर, त्याहुनी थोर परमेश्वर. महद्भूतांचा विचार, त्याहुनी थोर परात्पर परब्रह्म जाणावे. म्हणजे समर्थाने इथं काय सांगायचंय, जी पंचमहाभूतं आहेत, पृथ्वी आप तेज वायू आकाश, ही सर्वात महत्त्वपूर्ण आहेत. बरोबर आहे. कारण आपलं शरीर ह्या पंचमहाभूतांनी बनलेलं आहे हो. यातलं एक जरी तत्व जरा असं इकडं तिकडं झालं तर शरीर काय होतं व डगमगतं. लक्षात ठेवा, वायू तत्व जर निघून गेलं, थोडंसं वायू तत्व निघून गेलं तर काय होतं, पक्षवात झाला माणूस म्हणतं. म्हणजे समर्थ म्हटले पक्षवात म्हणजे काय होतं, अंगातून वारं जातं. लक्षात ठेवा. आणि अंगातून वारं गेलं की काय होतं, अंगातून वारं गेलं तर काय होतं, माणसाला हालचाल करता येत नाही. वारं गेलं म्हणजे काय हो, वायू तत्व शरीरातून निघून जातं. म्हणजे समर्थ म्हटले मनुष्याला जगण्यासाठी पृथ्वी आप तेज वायू आकाश ह्या पंचमहाभूत फार महत्त्वाची आहेत. यातील कुठलंही तत्व नसेल तरी शरीर काय होतं, डगमगतं. आणि सगळ्यात जास्त महत्त्वाचं काय आहे, आप आहे. लक्षात ठेवा, पाण्याशिवाय शरीर जगू शकत नाही. हे बरोबर आहे. समर्थ म्हटले की बाबा हे सगळे महत्त्वाचे आहेत, पृथ्वी आप तेज वायू आकाश महत्त्वाचे आहेत, बरोबर आहे. परंतु त्यांच्याही पेक्षा श्रेष्ठ कोण आहे होतो तर तो परमेश्वर आहे. आणि परब्रह्म हे सर्वश्रेष्ठ आहे. ह्या पंचमहाभूतापेक्षाही श्रेष्ठ परब्रह्म आहे. आणि त्याला विसरून आपल्याला चालणार नाही. कारण परब्रह्माशिवाय अन्य कोणीही श्रेष्ठ नाही. समर्थांना हे सांगायचं आहे, परब्रह्मच सर्वश्रेष्ठ आहे. आणि त्या परब्रह्माला आपल्याला भेटायचं हो, शेवटचा क्षण गोड व्हावा. म्हणजे काय हो, जाणीवेतून आपल्याला मरण यावं. शेवटचा क्षण गोड व्हावा म्हणजे काय, समर्थ म्हटले जाणीवेतून मरण यावं. म्हणजे आपल्याला शेवटच्या क्षणापर्यंत लक्षात आलं पाहिजे की बाबा आपल्या जन्माचा हेतू काय होता, सफल झाला आपल्या जन्माचा हेतू. म्हणजे आपलं हे जीवन व्यर्थ गेलेलं नाही. हे जाणीवरूप ज्याला मरण येतं त्याला मोक्ष म्हणतात हो. समर्थ म्हटले जाणीवेतून मरण आलं पाहिजे हो, जाणीव झाली पाहिजे. शेवटच्या क्षणापर्यंत माणसाला जाणीव झाली पाहिजे की आपला जन्म कशासाठी होता, आलोय कशासाठी, करायचं काय आणि जायचंय कुठं. लक्षात ठेवा. म्हणून समर्थ म्हणले अखंड आपल्याला काय करायचंय हो, पृथ्वीचं काय म्हणजे म्हणजे त्याहून थोर परात्पर परब्रह्म जाणावे. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय, अरे बाबा पंचमहाभूत महत्वाचे आहेतच, परंतु त्याच्याही पेक्षा सर्वश्रेष्ठ असा परब्रह्म. म्हणजे भले हे पंचमहाभूत आहेत शरीरामध्ये आणि आत्माच निघून गेला तर उपयोग आहे का त्या पंचमहाभूताचा. कारण समर्थ म्हटले आत्मा निघून गेला की ही पंचमहाभूते बी निघून जातात. पंचमहाभूते कधी येतात, समर्थ म्हटले देहामध्ये ज्यावेळेस आत्मा येतो त्यावेळेस हे सगळे जे येतात ना. म्हणजे ह्यांना महत्त्व कुठपर्यंत कधी आहे, तो अंतरात्मा असेल तेव्हाच या सगळ्यांना महत्त्व आहे. लक्षात ठेवा. आणि अंतरीच्या अंतरात्म्याला कोणामुळे महत्त्व आहे तर त्या परब्रह्मामुळे महत्त्व आहे. म्हणून आपल्याला आपल्या जीवनाचं सार्थक जर करायचं असेल तर आपला
जन्म कशासाठी आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतायत की पृथ्वीचे मूळ जीवन, जीवनाचे मूळ दहन, दहनाचे मूळ पवन, थोराहुनी थोर, त्याहुनी थोर परमेश्वर, महद्भूतांचा विचार, त्याहुनी थोर परात्पर परब्रह्म जाणावे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे आपनिरूपण नाम समास चौथा. जय जय रघुवीर समर्थ.